जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं सेल्फ सर्टिफाय रजिस्ट्रेशन अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 29 डिसेंबर 2025 पर्यंत सध्या जी काही डेट देण्यात आली आहे अंतिम. आता ह्याच्यामध्ये नेमकं मुदतवाढ मिळेल किंवा नाही, तर त्या अनुषंगाने आपल्याला उद्याच्या दिवसाला माहिती मिळेल. शक्यता आहे मुदत मिळण्यासंदर्भात, कारण बहुतेक उमेदवारांना अजून देखील जे काही OTPचा प्रॉब्लेम किंवा इतर जे काही सध्या बघा तांत्रिक अडचणीमुळे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे सेल्फ सर्टिफाय तर ते कंप्लीट झालेलं नाही. तर मुदत जी असेल तर ती मुदत या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे, तर ते आपल्याला उद्याच्या दिवसाला कळणार. तर सध्या ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय सध्या बघा या ठिकाणी केलेलं आहे किंवा ज्यांचं आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय व्यवस्थित करून घ्या. आणि जो काही तुमचा त्या ठिकाणी फॉर्म सध्या बघा आपल्याला डाउनलोड करायला ऑप्शन येतो, तर तो व्यवस्थित तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंट वगैरे करून ठेवा. आणि जी काही PDF असेल तर ती व्यवस्थित एखाद्या ईमेल ID वरती सेव्ह देखील करून घ्या. आता त्या PDF मध्ये महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत तर त्या चेक करणं देखील तुमचं महत्त्वाचं काम आहे, जेणेकरून तुमचं जे काही सेल्फ सर्टिफाय आहे तर ते खरंच त्या ठिकाणी झालं आहे किंवा नाही हे तुम्हाला कळणार आहे. आता याच्यामध्ये सेल्फ सर्टिफाय होणं खूप गरजेचं आहे. बाकी उमेदवारांचं डायरेक्ट तुम्ही प्रिंट देखील सध्या बघा काढताय, तर तसं न करता सेल्फ सर्टिफाय झालेलीच प्रिंट तुम्ही सध्या काढा. तर ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही फॉर्म आहे तर त्या फॉर्ममध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी तुम्हाला चेक करायच्या आहे ते व्यवस्थित तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाचा शिक्षक सेवक पद भरती 2025चं जे काही सुप्रमाणपत्राचा जो सध्या बघा फॉर्म आहे, अप्लिकेशन आहे, तर ते सध्या अशा पद्धतीने अवेलेबल होतं. आता हे चेक करत असताना व्यवस्थित तुमचं जे काही नाव असेल तर ते नाव बघा या ठिकाणी प्रिंट करून आलं आहे का ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. आता ह्या ठिकाणी आपण जे नाव आहे तर ते नाव सध्या बघा या ठिकाणी लपवलेलं आहे. तर ते तुम्ही तुमचं जे नाव आहे तर ते पूर्ण नाव सध्या आहे किंवा नाही, स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा नाही ते व्यवस्थित चेक करून घ्या. प्रिंट काढलेली जी काही डेट असेल तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी परीक्षा वर्ष क्रमांक म्हणजे जो काही तुम्ही रजिस्ट्रेशन करणार, रजिस्ट्रेशन जो नंबर तुमचा आलेला आहे तर तो नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला सध्या दिसणार आहे. तर हे एक महत्त्वाचं ह्या ठिकाणी असणार. मग ह्याच्यामध्ये बघा पहिली जी माहिती आहे तर ती वैयक्तिक माहिती सध्या बघा इथं असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव, त्यानंतर जे लिंग असेल मेल फिमेल, जन्मतारीख व्यवस्थित आहे का ती बघून घ्या. आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक दिसत आहे. त्यानंतर इथं तुमचे मिळालेले गुण जे आहे बरोबर, 200 पैकी किती मिळालेले गुण आहे ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे. वैवाहिक स्थिती, त्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्यात अपत्यांची संख्या. आता इथे ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांना जर मुलं असेल तर इथं बघा त्यांची संख्या येईल. जे अनमॅरिड असेल तर त्यांचं इथं 00 अशा पद्धतीने येणार आहे बरोबर. त्यानंतर आपली जी काही ईमेल ID असेल तर ही ह्या ठिकाणी येत आहे. आणि जे अद्ययावत संपर्क क्रमांक आहे म्हणजे मोबाईल नंबर तर ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर जो काही पत्ता आहे म्हणजे ॲड्रेस डिटेल्स, त्याच्यामध्ये कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता हा देखील व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. तुमचा जिल्हा कोणता, गाव कोणतं, तालुका कोणतं ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढची जी काही माहिती आहे तर ती माहिती बघा या ठिकाणी महत्त्वाची म्हणजे जात प्रवर्ग आणि समांतर आरक्षण आणि इतर जो काही तपशील आहे तर त्याची माहिती देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये ज्या काही पवित्र पोर्टलवर सध्या वेकेन्सी येणार आहे तुमच्या प्रवर्गानुसार, तुमचं जर इतर आरक्षण असेल, हॉरिझॉन्टल आरक्षण असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स जी असेल, शाळा ज्या असेल तर त्या तुम्हाला जनरेट होणार. म्हणून ही माहिती देखील व्यवस्थित चेक करून घ्या. आता हा दुसरा पेज असणार आहे. त्याच्यामध्ये परत बघा तुमचं नाव असेल, तुमचा जो काही नंबर असेल रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर इथं जात प्रवर्ग आणि समांतर आरक्षण व इतर तपशील अशा पद्धतीने देण्यात आलंय. त्याच्यामध्ये तुमचं इथं यस नो संदर्भात बघा बहुतेक उमेदवारांचं घाई गडबडीमध्ये कुठेतरी कोणत्या तरी ऑप्शनला यस करायचं असतं, त्या ठिकाणी नो नो म्हणून सध्या बघा होऊन जातं. तर हे जे यस नो जे प्रकार आहे तर हा व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या, जेणेकरून तुम्ही त्या संदर्भात बघा तुमच्या जवळ आरक्षण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यस करू शकता. तर इथे महाराष्ट्राचं डॉमोसाईल संदर्भात या ठिकाणी तुमचं यस सध्या बघा या ठिकाणी आहे किंवा नाही ते व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर तुमचा जो काही अर्जदाराचा जात संवर्ग जो असेल, तुम्ही ह्या ठिकाणी ओपन असाल, SC असाल, ST असाल, OBC असाल किंवा EWS असाल किंवा मग इतर कोणत्याही तुमचे प्रवर्ग असेल तर तो प्रवर्ग तुम्हाला इथं बघा तुमचा दिसणार आहे. त्यानंतर भरतीचा जो काही जात संवर्ग आहे, इथं 2 प्रकारचे सध्या आपल्याला जात संवर्ग दिसत आहे. एक म्हणजे तुमचा अर्जदाराचा जात संवर्ग आणि भरतीचा जात संवर्ग बरोबर. तर ह्या ठिकाणी भरती तुम्ही
कोणत्या प्रवर्गातून सध्या इथं बघा देणार आहात, तर त्याचा संवर्ग, जात संवर्ग आणि तुमचा जो काही अर्जदाराचा जात संवर्ग हा तुमचा बघा या ठिकाणी एक सध्या असायला पाहिजे, तो देखील तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी पेसा क्षेत्रातील उमेदवारांसंदर्भात जे काही 13 जिल्हे येतात, तर त्या 13 जिल्ह्यामधले ज्या उमेदवाराचं पेसा क्षेत्रामध्ये गाव आहे, बरोबर, त्यांच्याकडे दाखला आहे, तर अशा उमेदवारांनी सध्या पेसा क्षेत्रातील या ठिकाणी स्थानिक उमेदवार म्हणून यस करायचं आहे आणि तुमचा जो जिल्हा असेल तर तो जिल्हा इथं निवडायचा आहे, बरोबर. आता या ठिकाणी काही उमेदवारांकडे पेसाचा सध्या दाखला नाही, तर काही जे काही प्रकल्प कार्यालय त्या ठिकाणी पेसाचे दाखला काढायला जे उमेदवार गेले होते त्यांना बघा या ठिकाणी उत्तरं जे मिळालेली, जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यावेळेला तुम्हाला पेसाचा दाखला सध्या बघा देण्यात येईल असे देखील उत्तरं मिळाले. तर आता तुमच्याकडे नाही, परंतु या ठिकाणी तुमचं गाव किंवा तुमचं जे काही महत्त्वाचं ग्रामपंचायत असेल, तुमचं महसूल गाव असेल, तर ते पेसा क्षेत्रामध्ये जर येत असेल तरच तुम्ही ह्या ठिकाणी यस करायचं आहे. किंवा मागच्या वेळेला बहुतेक उमेदवारांचे सध्या बघा जे काही त्यांचं गाव होतं तर ते गाव पेसा क्षेत्रामध्ये न होतं आणि त्यांनी यस केलं होतं, तर बऱ्याचशा अडचणी त्यांना आल्या होत्या. म्हणून सविस्तर आपलं गाव पेसा क्षेत्रामध्ये आहे किंवा नाही तर व्यवस्थित बघा, चेक करून घ्या. तुम्हाला याद्या पाहिजे असेल गावाच्या तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर याद्या सध्या देण्यात आलेल्या आहे पेसा क्षेत्र गावाच्या, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर तुमचं जर या ठिकाणी पेसा क्षेत्रातील जी काही 50% आरक्षणाच्या हिशोबाने बघा वेकेन्सीला जी कोर्टाने मान्यता दिलेली आहे त्याच्यानुसार जर इथं वेकेन्सी आली तर तुम्हाला ह्या जे काही यस केलं असेल आणि तुम्ही पेसा क्षेत्रातील असाल तर तुम्हाला नक्कीच भरतीमध्ये फायदा होईल. त्यानंतर इथं पुढे जर बघितलं आपण, समांतर आरक्षणाचे कॉलम येत आहे. त्या ठिकाणी जर इथं बघा महिला जे प्रवर्ग आहे, महिला जर असेल तर इथं जे काही सध्या बघा तुम्हाला महिला आरक्षणाच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ देखील बनवला आहे की महिला आरक्षणासाठी कोणत्या प्रवर्गातील महिलांनी यस करायचं, कोणत्या प्रवर्गातील महिलांनी नो करायचं, त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तर हे व्यवस्थित बघून घ्या, कारण महिलांना महिला आरक्षणाची वेकेन्सीवर त्या ठिकाणी बघा संधीही मिळत असते. तसंच ज्या काही जनरल वेकेन्सी असतात सर्वसाधारण तेथे देखील त्यांना संधी मिळत असते. तर हे महिलांसाठी एक राखीव वेकेन्सी असते, तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर आहे तो बघू शकता. त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये तुमचं प्रकल्पग्रस्त, खेराडू, अनाथ, त्यानंतर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन ह्यापैकी तुम्ही जर आरक्षित असाल, बरोबर, तुमच्याजवळ सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथं यस करायचं असेल, नाही जर असेल तर इथं नो करा. तर हे व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. काही उमेदवारांचं सर्टिफिकेट नसतं तरी इथं यस केलं जातं आणि पुढे त्यांना सध्या अडचणीही निर्माण होतात. तर हे एक व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर जे काही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार आहे त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आहे, त्यांनी इथं यस करायचं आहे. आणि जे सध्या ह्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील गावातील उमेदवार नसेल तर त्यांनी नो करायचं आहे, बरोबर. त्यानंतर आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा, त्यानंतर ह्या ठिकाणी निवडणूक कर्मचारी संदर्भात स्वतंत्र सैनिक वारसा हे ज्या ठिकाणी लागू असेल त्या ठिकाणी तुम्ही यस करायचंय, बाकी नो करायचंय, बरोबर. या ठिकाणी लागू नाही म्हणून नो केलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे तर ती शैक्षणिक माहिती संदर्भात बघा, जे तिसरा पेज आहे तर तो आपल्याला इथं ओपन होतोय. त्या ठिकाणी शैक्षणिक माहितीमध्ये देखील आपलं नाव येतं, परीक्षेचा जो काही सध्या वर्ष क्रमांक म्हणजे इथे जे आपला नंबर आहे रजिस्ट्रेशन तो नंबर इथं दिसतो. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता बघा या ठिकाणी देण्यात आली. आता शैक्षणिक अर्हतेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुमचं माध्यम जे असेल तर ते माध्यम बघा व्यवस्थित चेक करायचं आहे, कारण माध्यमनुसार तुम्हाला पुढे प्रेफरन्स जनरेट होणार, बरोबर. आता ह्याच्यामध्ये 10वीचं जे माध्यम असेल तर ते माध्यम तुमचं मराठी, इंग्रजी किंवा उर्दू नेमकं काय आहे तर ते व्यवस्थित चेक करून घ्या. एकदा क्रॉस व्हेरीफाय करा, ते एकदा चेक करा. त्यानंतर महत्त्वाचा तुमचा जो काही विषय आहे, मुख्य विषय, कारण पवित्र पोर्टलच्या सूचनेमध्ये आपल्याला मुख्य विषय सध्या टाकायला लावलाय, तर त्याच्यामध्ये पहिला मुख्य विषय कोणता आहे 10वीचा, बरोबर. म्हणजे इथं जे विषय आहे आता मराठी, हिंदी, इंग्रजी असे 3 विषय इथं 10वीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज. त्या अनुषंगाने इथे तुमची सध्या बघा इथं देण्यात आलेलं आहे. आता हे पर्सेंटेज जे आहे तर ते ऑटोमॅटिक सध्या येतात. आपण जेव्हा मिळालेले गुण आणि एकूण गुण अशा पद्धतीने टाकलं तर पर्सेंटेज इथं ऑटोमॅटिक येतात, बरोबर. त्यानंतर ही जी निकालाची तारीख आहे ही देखील चेक करून घ्या. विद्यापीठाचं नाव किंवा मंडळाचं नाव देखील व्यवस्थित बघून घ्या, बरोबर. त्यानंतर इथं 10वीचं झालं, 12वीचं पण त्याच पद्धतीने विषय जे आहे तर ते विषय व्यवस्थित चेक करून घ्या. तुमचं 12वी नेमकं आर्टमध्ये झालंय, सायन्समध्ये झालंय, त्यानंतर BCOMमध्ये, कॉमर्समध्ये, तर ते देखील व्यवस्थित बघून घ्या. मीडियम व्यवस्थित बघा,
विषय जो असेल तर तो विषय बघा. आता इथं ग्रॅज्युएशनचा विषय जो आहे तर तो महत्त्वाचा तुमचा असणार आहे, कारण पदवी परीक्षेचा मुख्य विषय सध्या टाकायला लावला आहे. आता या ठिकाणी ग्रॅज्युएशनचा जो मुख्य विषय असेल तर तोच विषय इथं टाकायचे आहे. इतर जे काही गौण विषय असतील तर ते टाकायचे नाही, बरोबर. त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे सूचना देखील देण्यात आली आहे. त्याच्यानंतर तुमचं PG असेल किंवा इतर डबल PG असेल तर त्याचे विषय इथं तुम्ही टाकू शकता. हे व्यवस्थित बारीक तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी लँग्वेज स्टडी संदर्भात आहे, म्हणजे 12वीमध्ये तुमचं जर बंगाली भाषा असेल किंवा तेलुगू भाषा, सिंधी भाषा, कन्नड भाषा, गुजराती भाषा घेऊन जर तुमचं 12वी झालेलं असेल आर्ट, सायन्स, कॉमर्समध्ये, तर इथं तुम्हाला यस करायचं आहे, जर नसेल तर नो करायचं. हे देखील तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर पुढची जी काही माहिती आहे तर ती व्यावसायिक अर्हते संदर्भात असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, परत नंबर इथं देण्यात आलाय. त्याच्यामध्ये तुमचं बघा इथं कॉम्प्युटर लिटरेसी संदर्भात म्हणजे MSITची माहिती असेल तर ती तुम्ही टाकू शकतात. ही कंपल्सरी नाही, असेल तर टाका, नसेल तर राहू द्या. त्यानंतर तुमची पुढची व्यावसायिक अर्हतेमध्ये तुमचं BEd असेल, DEd असेल तर त्याची माहिती इथं व्यवस्थित बघा तुम्हाला टाकायची आहे. युनिव्हर्सिटी व्यवस्थित निवडायची आहे, हे देखील तुम्ही चेक करून घ्या, बरोबर. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचं जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये नेमकं तुम्ही कोणता पेपर पास आहात, तुमचं ह्या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती व्यवस्थित आहे का ती देखील चेक करून घ्या. आता इथं TET परीक्षा पात्र आहात का, तर तुम्ही पात्र असाल तर यस, मग पात्र जर असाल तर मग पहिला पेपर पात्र आहात किंवा दुसरा पेपर पात्र आहात. दुसरा पेपर जर पात्र असेल तर त्या दुसऱ्या पेपरमध्ये मॅथ सायन्स किंवा मग सोशल सायन्स नेमकं कोणता पात्र आहात त्यासाठी इथं तुम्हाला व्यवस्थित बघा निवडायचं आहे, बरोबर. आणि निवडत असताना इथं जी काही तुमची रोल नंबर असेल, आसन क्रमांक, टक्केवारी, गुण वगैरे, उत्तीर्ण वर्ष हे व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता CTET तुम्ही पात्र असाल त्याच्यासाठी देखील तुम्हाला इथं तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे, बरोबर. या ठिकाणी पेपर नेमका कोणता पास आहे, पहिला, दुसरा, मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स, ते व्यवस्थित तुम्हाला इथे बघून घ्यायचे, टक्केवारी वगैरे बघून घ्यायची आहे, बरोबर. तर हे व्यवस्थित तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर निकालाची डेट असेल ती देखील तुम्ही व्यवस्थित टाका, जेणेकरून पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. तर ही सध्या TET आणि CTET संदर्भात इथं माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी लास्ट पेज आहे. तर लास्ट पेजवरती जी माहिती आहे तर ती माहिती बघा. इथं अर्जदाराचं नाव, परीक्षा वर्ष व क्रमांक देण्यात आलाय. त्यानंतर इथं एक सध्या डिस्क्लेमर देण्यात आले, ते म्हणजे काय, तर इथं बघा, मी अर्जामध्ये नमूद केलेली पदवी परीक्षेचे प्रधान म्हणजे मुख्य विषय अचूक आहेत. यामध्ये गौण किंवा वैकल्पिक विषयाचा समावेश नाही. बघा ह्या ठिकाणी देखील जे काही डिस्क्लेमर आहे तर त्या ठिकाणी देखील म्हटलेलं आहे की अर्जामध्ये नमूद केलेला पदवीचा विषय, परीक्षेचा जो काही पदवीचा विषय आहे तर तो प्रधान म्हणजे मुख्य विषय अचूक नमूद केलेला आहे. यामध्ये गौण किंवा जे काही वैकल्पिक विषयाचा समावेश नाही, म्हणजे इथं आपल्याला गौण किंवा वैकल्पिक विषयाची नोंद सध्या करायची नाही, बरोबर. हे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होत आहे. नोंद फक्त कोणत्या विषयाची करायची आहे, तर या ठिकाणी प्रधान म्हणजे जो काही मुख्य विषय असेल तर त्याचीच नोंद करायची आहे. गौण किंवा वैकल्पिक विषयाची या ठिकाणी नोंद करायची नाही, हे या ठिकाणी क्लिअर होतं. परत बघा पुढे काय म्हटलेलं आहे की मी अर्जामध्ये भरलेली उपयुक्त माहिती तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केली आहे. भरलेली माहिती व त्या संबंधित कागदपत्र यामध्ये तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन. माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. म्हणजे तुमची जी काही भरलेली माहिती आहे, या ठिकाणी बघा भरलेली माहिती म्हटलेलं आहे, आणि तुमचे जे काही कागदपत्र यामध्ये तफावत जर आढळली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते आणि तुमची जी काही निवड असेल तर ती निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे तुमचं दिलेली जी काही माहिती आहे, भरलेली माहिती, तीच माहिती तुमच्या डॉक्युमेंटमध्ये देखील सध्या बघा पाहिजे, म्हणजे तिथं क्रॉस व्हेरीफाय होणार आहे. तर व्यवस्थित आपल्या डॉक्युमेंटमध्ये जी माहिती असेल तर तीच माहिती पवित्र पोर्टलच्या या ठिकाणी ऑनलाईन जी रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला जी काही सिग्नेचर असेल तुमची तर ती सिग्नेचर बघा या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर तुम्ही केव्हा सर्टिफाय केलं ते संपूर्ण ह्या ठिकाणी तारीख वगैरे संपूर्ण इथं दिसतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही 3 ते 4, 5, 6 पेज आहे तर ह्या पेजवरती बघा एक इथं तुम्हाला जे स्टॅम्प दिसतोय म्हणजे लिहिलेलं दिसतंय, ते म्हणजे काय, तर इथं बघा या ठिकाणी सर्टिफाय सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025 अशा पद्धतीने हा जो काही सध्या शिक्का आहे तर हा शिक्का आपल्याला
सर्टिफिकेट जे काही सध्या हे सर्टिफाय असलेला फॉर्मवरती आपल्याला प्रत्येक पेजवर पाहायला मिळतोय. तर हा तुमचा पेजवर आला आहे किंवा नाही तर ते व्यवस्थित बघा, चेक करून घ्या. बघा इथं पहिल्या पेजवर देखील आलेलं आहे. त्यानंतर दुसरा पेज दाखवतो तुम्हाला. इथं बघा दुसरा पेजवर देखील ते नाव आलेलं आहे, सर्टिफाय सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025. तिसऱ्या पेजवर देखील बघा इथं आलेलं आहे. तर हे तुमचं प्रत्येक पेजवर आलं आहे किंवा नाही ते व्यवस्थित बघा, चेक करून घ्या. या ठिकाणी चौथ्या पेजवर देखील अशा पद्धतीने नाव लिहिलेलं आलेलं आहे. त्यानंतर इथं 5व्या पेजवर देखील सध्या आलेलं आहे. त्यानंतर 6व्या पेजवर देखील या ठिकाणी लास्ट पेजवर देखील हे आलेलं आहे. हे नाव आलेलं आहे म्हणजे तुमचं सेल्फ सर्टिफाय जे आहे तर ते सध्या पूर्ण झालेलं आहे ह्याचा अर्थ. तर हे आलं आहे किंवा नाही तर ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. संपूर्णच्या संपूर्ण पेजवरती हे नाव यायला पाहिजे, जेणेकरून ह्याच्यानुसार तुम्ही तुमचं जे काय सेल्फ सर्टिफाय आहे तर ते प्रत्येक जी माहिती असेल, व्यावसायिक माहिती, त्यानंतर शैक्षणिक माहिती, आरक्षणाची माहिती, वैयक्तिक माहिती, ही संपूर्ण माहिती तुमची सेल्फ सर्टिफाय सध्या झालेली आहे ह्याच्यावरनं तुम्हाला कळणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं फॉर्म जे असेल तर ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. तर एकदा अजूनही तुमचा मुख्य विषय जो असेल तर तो तुम्ही अचूक टाका, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. गौण विषय किंवा वैकल्पिक विषयाचा या ठिकाणी समावेश सध्या बघा करू नका, जेणेकरून तुम्हाला अडचणीला सामोरे जावं लागेल. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. तर अजूनही या ठिकाणी बघा वेळ गेलेली नाही, अजून 1 दिवस बाकी आहे. मुदतवाढची शक्यता या ठिकाणी नकारता येत नाही. मुदतवाढ जर झाली तर आपल्याला उद्याच्या दिवसाला म्हणजे 29 तारीख उद्या आहे, तर त्या वेळेला आपल्याला या ठिकाणी मुदतवाढी संदर्भात जे काही नोटिफिकेशन असेल तर ते पाहायला मिळू शकतं. तरी देखील मुदतवाढीच्या आशेवरती राहू नका. अजून 1 दिवस आहे. तर जे काही असेल दुरुस्ती वगैरे तर ते तुम्ही करून घ्या. तुमचं फॉर्म जे आहे सर्टिफाय झालं किंवा नाही तर ते व्यवस्थित बघा, तुमचं सर्टिफाय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जर मुदतवाढ या ठिकाणी मिळाली तर परत अनसर्टिफाय करून तुमचं जे काही चेंजेस असेल, काही बदल असेल तर ते बदल तुम्हाला करता येईल. तर सर्टिफाय जे आहे तर ते सर्टिफाय मुदतवाढीला या ठिकाणी बघा, तुम्ही मुदतवाढ मिळेल म्हणून तुम्ही अजूनपर्यंत जर या ठिकाणी सर्टिफाय केलं नसेल तर त्याच्या भरोश्यावर राहू नका. आता सर्टिफाय तुम्ही व्यवस्थित फॉर्म चेक करून सर्टिफाय जे असेल तर ते करून घ्या. जर मुदतवाढ मिळाली तर पुन्हा अनसर्टिफाय करून ज्या काही तुम्हाला बदल करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. परंतु आताच्या घडीला सर्टिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे देखील लक्षात घ्या. तर महत्त्वाचं बघा माहिती होती. माहिती आवडलीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.